Hello students, I am Milind sir. Welcome to my YouTube channel Milind Academy. Dear friends, today we are going to learn warming up of Hope is Things with Feathers poem class 9th subject English. आज आपण होप इज थिंग्स विथ फेदर ही इयत्ता 9वीची इंग्लिश विषयाची पोयमचा वॉर्मिंग अप बघूया. चिट-चॅट क्वेश्चन्स. क्वेश्चन नंबर फर्स्ट. डू यू एव्हर फील नर्वस? तुम्हाला कधी चिंता वाटते का? याचा ॲन्सर दोन याच्यामध्ये येईल, एक पॉझिटिव्ह आणि दुसरं निगेटिव्ह. पॉझिटिव्ह ॲन्सर बघूया. ॲन्सर यस, समटाईम्स आय फील नर्वस. हो, मला कधी कधी नर्वस झाल्यासारखं वाटतं. निगेटिव्ह ॲन्सर नो, आय नेवर फील नर्वस. नाही, मला कधीच नर्वस फील वाटत नाही. नेक्स्ट क्वेश्चन. डू यू एव्हर फील रिअली डिप्रेस? तुम्हाला खरोखरच कधी उदास झाल्यासारखे वाटते का? याचं देखील ॲन्सर आपण दोन पद्धतीने लिहू शकतो, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह. तर पॉझिटिव्ह ॲन्सर यस, वन्स आय रिअली फेल डिप्रेस. हो, एकदा मला उदास झाल्यासारखं वाटलं. निगेटिव्ह ॲन्सर नो, आय नेवर फील डिप्रेस. नाही, मला कधीच उदास झाल्यासारखे वाटले नाही. नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट मेक्स यू नर्वस ऑर डिप्रेस? तुम्हाला कशामुळे चिंताग्रस्त किंवा निराश वाटते? ॲन्सर व्हेनेवर द पीपल मिसबिहेव ऑर चीट एनीवन दॅट मेक्स मी नर्वस ऑर डिप्रेस. जेव्हा लोक दुसऱ्यावरती मिसबिहेव करतात किंवा चीट करतात त्यावेळेस मला नर्वस किंवा डिप्रेस झाल्यासारखे वाटते. नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट डू यू होप फॉर ऑन दिस ऑकेजन्स? या प्रसंगी तुम्ही काय अपेक्षा करता? ॲन्सर आय होप दॅट फेल्युअर इन माय वर्क मे बी रिप्लेस विथ सक्सेस. मला आशा आहे की माझ्या कामातील अपयशाची जागा यशाने घेतली पाहिजे. हावेवर डिफिकल्ट टाइम्स इन माय लाईफ शुड बी डिसॅपियर्ड. तथापि माझ्या आयुष्यातील कठीण काळ नाहीसा झाला पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन. हॅव यू होप फॉर समथिंग दॅट यू न्यू वॉज डिफिकल्ट? तुमची अशी आशा होती का जी तुम्हाला माहिती होतं की ती डिफिकल्ट आहे, अवघड आहे? ॲन्सर यस, आय हॅव होप फॉर समथिंग दॅट आय न्यू वॉज डिफिकल्ट. हो, मी अशी आशा केली होती की जी मला माहीत होती की ती कठीण होती. नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट डू यू हॅव टू डू टू फुलफिल युअर होप्स? तुमची आशा पूर्ण करण्यासाठी तुम्ही काय कराल? ॲन्सर आय हॅव टू वर्क हार्ड इन एव्हरी सिच्युएशन. प्रत्येक परिस्थितीमध्ये मी कठीण परिश्रम घेईन. आय मस्ट कंटिन्यू माय एफर्ट्स टू फुलफिल माय होप्स. माझी होप्स पूर्ण करण्यासाठी मी माझे एफर्ट्स, प्रयत्न सतत चालूच ठेवीन. द ओनली रे ऑफ होप्स. डिवाइड द क्लास इंटू ग्रुप्स ऑफ 4-6. 4-6 विद्यार्थ्यांचा एक ग्रुप वर्गामध्ये तयार करा. ईच ग्रुप सिलेक्ट्स फॉर इटसेल्फ वन ऑफ द डिफिकल्ट सिच्युएशन लिस्टेड बिलो. खाली दिलेली जी काही अवघड परिस्थिती आहे त्यापैकी एक परिस्थिती प्रत्येक ग्रुपने निवडा. दे इमॅजिन देमसेल्स टू बी इन दॅट सिच्युएशन अँड कॅरी ऑन विथ द रेस्ट ऑफ दिस ॲक्टिव्हिटी. त्या परिस्थितीत ते स्वतः आहेत अशी कल्पना करून त्या परिस्थितीशी संबंधित पुढील उपक्रम करा. ए ग्रुप. अ ग्रुप ऑफ पॅसेंजर्स आर मरून्ड ऑन ॲन आयलँड इन द मिडल ऑफ द ओशन. प्रवाशांचा एक गट महासागराच्या मध्यभागी असलेल्या एका बेटावर अडकून पडलेला आहे. अशी एक सिच्युएशन आहे. बी सिच्युएशन. अ ग्रुप ऑफ पिलग्रिम्स ट्रॅव्हलिंग ऑन फूट हॅव लॉस्ट देअर वे इन अ थिक जंगल. दाट जंगलामधून प्रवास करताना यात्रेकरूंचा मार्ग चुकलेला आहे. अशी एक सिच्युएशन आहे. सी सिच्युएशन. अ टीम ऑफ प्लेयर्स फ्रॉम ॲन ऑफिस हॅव गॉट डाऊन ॲट द रॉंग प्लेस ऑन अ हायवे ॲट नाईट. इट इज अ लोनली स्पॉट.
रात्रीच्या वेळी एका ऑफिसमधील खेळाडूंची एक टीम हायवेवर चुकीच्या ठिकाणी उतरलेली आहे आणि ते चुकीचे ठिकाण एकांत जागा आहे. अशा ABC अशा 3 सिच्युएशन आपल्याला या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि या 3 सिच्युएशनपैकी एक सिच्युएशन आपल्याला निवडून त्या सिच्युएशन संबंधित उपक्रम तयार करायचा आहे. आज या ठिकाणी आपण A या सिच्युएशनचा उपक्रम तयार करूया. सिच्युएशन A. A group of passengers are marooned on an island in the middle of the ocean. प्रवाशांचा एक गट महासागराच्या मध्यभागी असलेल्या एका बेटावर अडकून पडलेला आहे. क्वेश्चन फर्स्ट. Describe your surroundings in 4-5 sentences. Answer. We are trapped on a small island in the middle of the ocean. आपण समुद्राच्या मध्यभागी असलेल्या एका लहान बेटावर अडकलेलो आहोत. It is a desolate and uninhabited island. ते एक निर्जन आणि निर्जन बेट आहे. We are all alone on this island. आपण या बेटावर एकटे आहोत. There are thick forests around us and frightening pythons and other poisonous snakes are slithering around us. आपल्या भोवती दाट जंगले आहेत आणि भयानक अजगर आणि इतर विषारी साप आपल्या भोवती गिरट्या घालत आहेत. Nothing can be seen except the thick forest, marshy land and vast waters of the ocean. आपल्या भोवती दाट जंगले, दलदलीची जमीन आणि समुद्राचे विस्तीर्ण पाणी वगळता काहीही दिसत नाही. नेक्स्ट क्वेश्चन. राईट द रिॲक्शन्स ऑफ युअर कंपेनियन्स युझिंग एक्सक्लेमेशन. तुमच्या सहकाऱ्यांच्या प्रतिक्रिया उद्गारवाचक चिन्ह वापरून लिहा. Answer. What a horrifying experience. Look, oh God, our ship has left the shores without us on this desolate island. What shall we do now? How can we escape from this dangerous situation? Nothing on earth would save us. Next question. Using your imagination, write what is the only ray of hope for you. तुमची कल्पनाशक्ती वापरून तुमचा एकच एक आशेचा किरण कोणता आहे ते लिहा. Answer. Let us hope that the people on our ship find us missing and return back to this island, or some other ships, helicopters or a plane notices our movements and save us from their horrible situation. That would be our only ray of hopes. आपण आशा करूयात की आपल्या जहाजावरील लोक आपल्याला बेपत्ता असल्याचे शोधतील आणि या बेटावर किंवा इतर कोणत्याही जहाज, हेलिकॉप्टर किंवा विमान आपल्या हालचाली लक्षात घेतील आणि आपल्याला या भयानक सिच्युएशनमधून, परिस्थितीतून वाचवतील, जो आपल्या आशेचा एकमेव किरण असेल. नेक्स्ट क्वेश्चन. 2 members of your groups are going out to try to get help. They can take any 5 things with them. Write what they choose and why they choose it. आपल्या गटातील 2 सहकारी मदत मिळवण्याकरता बाहेर जात आहेत. ते आपल्याबरोबर 5 वस्तू घेऊन जाऊ शकतात. ते कोणत्या वस्तू निवडतील आणि त्या वस्तू ते का निवडतील ते लिहा. Answer. They will take a piece of white clothes to show their presence on the island to ship, helicopters, planes, etc. ते जहाज, हेलिकॉप्टर, विमान इत्यादींना बेटावर त्यांची उपस्थिती दर्शवण्यासाठी पांढऱ्या कापडाचा तुकडा घेतील. They will take mobile phones for contact, food packs, a water bottle, a matchbox and a stick for protection. संपर्कासाठी ते मोबाईल फोन, अन्न पॅक, पाण्याची बाटली, काडीची पेटी आणि संरक्षणासाठी एक काठी घेतील. अशा पद्धतीने आपण 3 सिच्युएशनपैकी पहिल्या सिच्युएशनचा एक उपक्रम या ठिकाणी तयार केला. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा
आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.